हसाव करडाव काय कळना. म्हणजे आज तुम्ही सगळं तुमच्या मनातलं सांगितलं. आज केवढा भारी दिवस खरं तर. दिवसभर एवढं खुश होतो. आता आईसाहेब चिडल्या नेमक्या. मलाही खूप वाईट वाटलं. पण मी तरी काय करणार होते मला सांगा. काय नाही, तुमची काय चूक नाही. आता काय ते काय ठरवून तुम्ही थोडेच गेलं. तुमच्या मनात जे आलं ते तुम्ही आपलं उलट बरं केलं. पण आता आईसाहेब जेवल्या नाही तर मला बी चैन पडणार नाही. मी काय म्हणते, तुम्ही मगाशी अडवलत मला, पण आता जाऊन बोलू का मी त्यांच्याशी? आता झाला असेल ना त्यांचा राग शांत? काय माहित. पण त्यांनी जेवलं तर पाहिजे ना. एक काम करतो, मी जाऊन बोलतो त्यांच्या संग आता. हा चालेल, तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. मी जेवण वाढते त्यांचं. हा, त्यांना जेवणासाठी तयार करा. आम्हाला त्यांची मनापासून काळजी वाटत होती. त्यात त्यांच्या पायाला पण लागलं होतं. ते पण होतं आमच्या डोक्यात. आम्ही त्यासनी शिक्षा दिली होती ती त्यांनी मोडली होती. तिने काही शिक्षा वगैरे मोडलेली नाहीये. त्या खोलीमध्ये जायचं नाही असं म्हणाली होतीस ना तू? खोलीत नाही गेलेली. म्हणजे तेच पळवाट काढली नव्हती त्यांनी बाहेर भेटायची, म्हणून पण आमचं डोसकं फिरलं होतं. आम्हाला काय खुळं समजलं का त्या? एवढं पण कळत नाही काय आम्हाला? आणि आता चोरी पकडल्यावर चेहरा पाडला आणि सॉरी सॉरी म्हणत बसल्या. त्यांची चूक आहे हे तुम्हाला दिसत नाही. काय ग, तुला बाकी सगळ्यांच्या चुका दिसतात, स्वतःची चूक कधी दिसते नाही ना? हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, आजपर्यंत तू अधिपतीला स्वतःच्या कयात ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केलेस. पण आता त्याचं लग्न झालंय, त्याची हक्काची बायको आहे. आता तोच प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझ्या अंगलट येईल. आणि हे मी सगळ्या घराच्या भल्यासाठी सांगतोय. लक्षात ठेव, शहाणी हो. हा, आईसाहेब ऐका की, लहानपणी कसं तुम्ही आम्हाला भरवत होता, एक घास चिवचा एक घास खाऊचा, तसं भरवू आहे तुम्हाला? काय तर बोला. माहित आहे लई वेळ झाला मला याला, तुम्हाला कळवायला पाहिजे होतं मी, पण खरंच चूकच झाली माझी. मी गाडीतून फोन कसा काय विसरून गेलो बघा. माझं टाळकं कुणीकडे असते. पण असं पहिल्यांदाच झालं की नाही? खरं सांग. कान पकडून माफी मागतो आईसाहेब. तुम्ही चिडू नका की 2 घास खाऊन घ्या. चला, तुमचा राग माझ्यावर आहे ना हो? तुम्ही अन्नावर काढू नका. हो, मी बी जेवत नसतो. आज कॅन्सल. म्हणजे तुम्ही आम्हाला अजून त्रास देणार? हा, हे असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही मुकाट्याने जेवून घ्या. हा, मग मी खावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बी खायला लागते. हा, अधिपती उगाच हट्टीपणा करू नका. तुम्ही खाऊन घ्या. थांबा आईसाहेब, मी बी तुमचाच पोरगा आहे. मी बी तुमच्यापेक्षा लय हट्टी आहे. मग तुम्ही आधी जेवा मग मी जेवणार बघा आईसाहेब. जाऊ दे की, आज जे काय झालं त्याच्याबद्दल खरंच सॉरी. असं परत होणार नाही हो. पण अधिपती आज जे काय झालं ते आधी कधीच झालं नव्हतं. तुम्ही आमचा फोन उचलला नाही अधिपती. 1 नाही 2 नाही 10 वेळा फोन केला हो आम्ही, पण तुम्ही आमचा फोन उचलला नाही. असं पहिल्यांदाच झालं. होय, म्हणून आम्हाला वाईट वाटलं. चुकलं आमचं, खरंच चुकलं म्हणतो ना. प्रश्न चुकीचा नाही अधिपती, पण आम्हाला टेन्शन किती आलं असेल विचार करा की. हा, त्यात तुमचा पाय दुखावलेला. नाही नाही ते विचार आले हो मनात. बरं, त्या ओंक्याला फोन केला आम्ही तर त्याला पण काही माहित नाही. असं खरंच जाऊ नका हो. तुमच्या काळजीपोटी एका दिवशी आमचा जीव जायचा. हो, असं हे असलं काहीतरी कशाला बोलतो आईसाहेब? मला आवडत नाही, तुम्हाला माहिती. तुम्ही आता बसा. बर बस आता मी ऐकत नाही. बसतो आम्ही. तुम्ही आता पहिलं बसा. बसतो बसतो. पहिलं बसा. इथं माझ्यासमोर पहिलं खाऊन घ्या. हा, खाऊन घ्या. चुकलं आमचं अधिपती, चुकलं. पण तुमच्यावरच्या प्रेमापोटीच हे असं बोललो आम्ही. रागवलं तुमच्यावर. नाही, तुमची चूक नाही, चूक आमचीच झाल्या. परत असं होणार नाही.
तुम्ही आधी जेवून घ्यावं का भरू तुम्हाला? नग 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 जेवतो. जेव्हा मग खातोय. हा मग खा आधी. काय झालं बाळा, अस्वस्थ दिसतेस? हम्म. बस सोड. मला सांग, तू अधिपतीला आज तरी बोललीस ना? सांगितलंस ना त्याला, का आज पण राहून गेलं? नाही नाही, आज मी धाडस केलं बाबा. म्हणजे झालं म्हणा ना. म्हणजे मला नीट सांग. म्हणजे आज मी सगळं सांगितलं त्यांना माझ्या मनातलं. काय सांगतेस अक्षरा, खरंच? खरंच. वा वा, क्या बात आहे अक्षरा. अधिपती काय म्हणाला हे मी विचारणार नाही, पण तू बोलल्यानंतर त्याची अवस्था काय झाली असेल हे बघायला मला आवडलं असतं. त्याला खूप आनंद झाला असेल ना ग? खूपच. आणि माहितीये बाबा, आम्ही नंतर मंदिरात पण जाऊन आलो. वा, म्हणजे देवीचा आशीर्वाद सुद्धा मिळाला तुम्हाला. हो. आणि बाबा, नुसता आशीर्वाद नाही, तिकडे महाआरतीचा सोहळा पण होता. आम्हाला गुरुजींनी मान दिला महाआरतीचा. जोडीनं आरती केली आम्ही. अरे वा, म्हणजे सगळे योग जुळून आलेले होते आज. हो. अक्षरम, मला इतका आनंद झालाय. फायनली तू अधिपती समोर तुझं मन मोकळं केलंस. मला सेलिब्रेशन करावं असं वाटतंय अक्षरा. खरं तर आम्ही त्याच मूड मध्ये होतो बाबा. मग मॅडमना वाईट वाटलं, त्या चिडल्या. घरातलं सगळं वातावरणच बदललं माझ्या. हे बाळा, तू आता हा विचार नको करू. म्हणजे भुवनेश्वरीला काय वाटेल वगैरे विचारच करू नको. तिचं काय टेन्शन घेतेस? तू आता तुझ्या आणि अधिपतीच्या संसाराचा विचार कर. अधिपतीला काय हवं नको त्याचा विचार कर. भुवनेश्वरी काय, तिला वागायचं तसं वागणार आहे. अक्षरा, मला उलट असं वाटतंय की आता पुढचे काही दिवस तुम्ही दोघे तिच्या नजरेसमोर यायला नकोय. म्हणजे अक्षरा, अधिपती आणि तुम्ही दोघेच कुठेतरी बाहेर जा फिरायला, फक्त दोघे. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला एकमेकांच्या बरोबर वेळ मिळेल, क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल. बाबा, क्वालिटी टाइम तर इथे पण स्पेंड करता येईल ना. आणि सुट्ट्या संपणार आहेत आता, शाळा सुरू होईल, कामं सुरू होतील. मग कसं जमणार ना जायला? अक्षरा, मला सांग, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघेच कुठे बाहेर फिरायला गेला होता? दोघेच? नाही. मग आता जा ना. अहो बाबा, म्हणजे आता बघा, मी एक दिवस अधिपतींना बाहेर फिरायला घेऊन गेले तर मॅडम एवढ्या चिडल्या. बाहेर गावी जायला त्या परवानगी नाहीच देणार ना. तू अधिपती आहेस, अक्षरा आहेस ना तू. मग अधिपती सारखा विचार का करतेस? भुवनेश्वरीला काय वाटेल याचा विचार नको करू तू. मी सांगतोय ना तुला, मी परवानगी देतोय, जा तुम्ही दोघे बाहेर. आता तू फक्त तुमच्या संसाराचा विचार कर. अहो पण बाबा. अक्षरा बाळा, तू माझ्या मुलीसारखी आहेस, मला तुला माहिती आहे. मला माहिती आहे, मी हे सगळं बोलतोय तुझ्याशी, तू ऑकवर्ड फील करत असशील. तुझ्या मैत्रिणींनी जे सुचवायला हवं ते मी तुला सुचवतोय, पण माझा उद्देश लक्षात घे. अक्षरा, तू पहिल्यांदा तुझं मन मोकळं केलंयस अधिपती समोर. आता तुम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळायला हवा. तुमच्या संसाराबद्दल तुम्ही बोलायला हवं. तुमच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल तुमची चर्चा व्हायला हवी. म्हणजे बघ, माझ्या म्हणण्याचा विचार कर. आणि सॉरी बाळा, माझ्यामुळे तुला ऑकवर्ड फील होत असेल तर. बरं ते सोड, तू काही खाल्लंयस का? जेवलीस? नाही ना. मला माहिती आहे अधिपती आणि तू दोघांनीही काही खाल्लेलं नाहीये. तुम्ही आधी खाऊन घ्या, आपण निवांत बोलूया. नाही, ऍक्च्युली मॅडम जेवला की मग जेवू आम्ही. ते खरंच आहे म्हणा, ती कशाचा इश्यू क्रिएट करेल सांगता येत नाही. पण अक्षरा, टेन्शन नाही घ्यायचंय. आज आनंदाचा दिवस आहे ना, तो आनंदात संपला पाहिजे. आणि बाळा, मी सतत तुम्हा दोघांच्या पाठीशी आहे. गॉड ब्लेस यू. पास झालं. तुमचा मान राखला का नाही आम्ही? हॅपी? याप्पी. आता तुम्ही आमचा मान राखा. जा जेवून घ्या.
तुमचं पोट भरलं नव, आमचं बी भरलं, विषयच आपला. तुम्ही खाल्ल्याशिवाय आमचं पोट कसं भरणार? हा, जावा जेवून घ्या. ठीक आहे, चालतंय. आणि एक, आज जे काही झालंय ते विसरून जावा. हा, इसरून कसं जावा, मी चांगलं लक्षात ठेवणार उलट ते, आणि इथनं पुढं असं कवा करणार नाही. तुम्हाला त्रास होईल असं अजिबात करणार नाही. तुम्ही झोपात आराम करा. आम्ही झोपतो, पण तुम्ही लगेच जेवून घ्या बरं का. होय होय, ज्योत. आणि जेवून झालं की लगेच झोपा. पायाला लई ताण देऊ नका, आज दिवसभर लई दगदग झाले तुमची. काय नाही, पाय माझा ओके एकदम, आणि आता काय सुद्धा टेन्शन नाही. आता आमचे सगळे त्रास संपणार आहेत. आता सगळं एकदम भारी होणार आहे बघा. हॅप्पी हॅप्पी होणार आहे आता सगळं. म्हणजे आय लव्ह यू. तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी. मी आता आपली कमिटी बेबी 7 जन्माची. म्हणजे आता तुम्ही जेवला, आता झालं, आता काही टेन्शन नाही आम्हाला. तुमच्या पोटात अन्न गेलं, आता आता काय नाही, आता सगळं हॅप्पी हॅप्पी असं म्हणलं. इथनं पुढे आमचा संसार एकदम नाद खुळा होणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही हॅप्पी, आम्ही हॅप्पी. तुम्ही झोपा. झोप झोप. हे ताट घेऊन जा. ओ काय करताय तुम्ही? अहो धनाजी नसला म्हणून काय झालं? शांत आहे ती नेल. तुम्ही काम करू नका अशी. तुम्ही जावा. अहो जावा, तुम्ही जावा. सांगतो आम्ही कोणाला तरी. बरं, जावा. ठीक आहे. तुम्हाला माहित होतं हे होणार. कधी ना कधी तुम्ही आमच्या प्रेमात पडणार आणि सगळं बोलणार, आणि आज तुम्ही सगळं बोलला. आई अंबाबाईची आणि आमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगतो, मास्तरीनबाई, आमच्या काळजावर फक्त तुमचंच नाव लिहिलंय. ते फक्त तुमच्याचसाठी धडधडतंय. आमचं तुमच्यावर काल बी प्रेम होतं, आज बी प्रेम आहे, आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. मास्तरीनबाई, 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 ले जाएंगे, ले जाएंगे, दुल्हनिया ले जाएंगे, ले जाएंगे, ले जाएंगे, दुल्हनिया ले जाएंगे. काय काय तू वाजवल्याशिवाय बघीच ना तर. तुम्ही कधी आलात? तुम्ही जेव्हा आमचा विचार करत होता तेव्हा. छे, मी कशाला तुमचा विचार करेन? छे, मग कुणाचा विचार करत होता? काही नाही, असंच. आता कळलं. 1 2 3 4 5 5व्या पावला विचार करत होता का तुम्ही? म्हणजे एवढं विसरला होय. आज सप्तपदी घेतली आपण, त्यातलं 5वं पाऊल गोकुळ गोकुळ. बरं पोरं. काय काय अधिपती? मग काय कसला कसला विचार करत होता? काही नाही. तुम्हाला काय करायचं? बर ते जाऊ दे, मला सांगा, मॅडम जेवल्या का? हा हा, जेवलं, खाल्लं त्यांनी. त्यांचा राग गेला का? गेला हो, त्यांचा राग म्हणजे आळवावरच्या पाण्यासारखा असतो. मी बोललो त्यांच्या संग. त्यांच्या बोलण्याचं एवढं तुम्ही वाईट वाटून घेत जाऊ नका. टेन्शन तर अजिबात घेत जाऊ नका. म्हणजे घेत जा खरं, बारीक मध्ये. नाही नाही, काय नाही. सांगा की खरं, आमचा विचार करत होता ना? नाही हो, खरंच. लाज नका, एवढं लाज आहे काय झाली? हो नाही, खरंच सांगते. अरे एवढं लाज आहे काय झाली तर? लाज नका एवढं. तिकडं तळ्याच्या तिकडं एवढ्या रांगड्या भाषेत प्रपोज बिपोज मारलाय तुम्ही, आणि आता कशाला असतंय? बघा बघा, नाद खुळा. पण खरं तर लाजल्यावर भारी दिसताय तुम्ही. म्हणजे एरवी बी दिसताय, पण लाजल्यावर म्हणजे आईच्या हार्ड, म्हणजे काळजाचं पाणी पाणी नुसतं. लाजा हो, एकदा लाजून दाखवा बरे. असं काय करता बरे? काय चाललंय तुमचं अधिपती? हो एकदा हो, काहीतरी वेगळंच. एक चालते की, त्याला काय होते? नाही, तुम्ही आता जा, सगळं जेवण गरम झालं, मला वाढू द्या. मी काय कुठे जात नाही. काय झालं?
या हाताला भाजलं. झालंय बरं आता. अहो झालंय बरं आता. सॉरी, थांबा 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 एक मिनिट. आता काय? अहो हे कापड आपल्या किचन मध्ये फ्री मध्ये मिळतंय, तुम्हाला माहित नव्हतं? थँक्यू. हा, या ना करा. थांबा. आता कर. अधिपती. अहो तुम्ही काय करायला असं किचन मध्ये? काय काय? झोपला नाही अजून? असं आहे, काय झालं? हा काय जॉक मारला का काय? बरं ते नाही, इकडे किचन मध्ये काय करायला सा? अजून जेवण झालं नाही ना हो आमचं. हा मग किचन मध्ये जेव्हा आलता का काय? हो नाही, इथे कसं जेवणार? मी जेवण गरम करत होते ना, त्यामुळे. अगं व्हय. बरं अधिपती, तुम्ही तिकडे बसा की मग टेबलवर. इकडे काय करायला सा किचन मध्ये? जेवतो आम्ही. तुझं झालं काय? नाही, ताई उपाशी आहे ना व. माझ्या घशाखाली घास कसा उतरल? ते उपाशी पोटी असलेले त्या ढेकऱ्या असतात की नाही, तशा यायल्यात मला ढेकरा. बरं, आई साहेब जेवल्या, तू जेवून घेऊ, उपाशी राहू नकोस. नाही, कशाला उघड डबल? डबल? नाही म्हणजे आता कशाला जेवायचं का नाही? मी का नाही आता पाणीच पिऊन झोपते. हा भेटू. कुठं आहे बोला की. वरडत असेल तुझ्या पोटात, उपाशी आहेत ना म्हणता ना म्हणा. हा बघ वरडला. काय अधिपती तुम्ही बी? कबाब में हडूक. काहीतरीच काय बोलताय अधिपती. हा, तुम्हाला माहित नाही, तो म्हणजे आमच्या घरातला बाल बकासूर आहे. नुसता बका 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 पोट भरत राहतोय. खरंच तुम्हाला काय वाटतंय, ती काय खरंच उपाशी होती काय? कसल्या ढेकारा देत होती बघितली ना. फुल जेवण करून बसली असणार आहे ती. जाऊ दे. चला आपण जेवून घेऊया या. हो हो, एकच ताट घ्या. एकच? हा, दोघांनी एकच ताटात जेवूया. अहो कशाला? एका ताटात जेवल्यावर प्रेम वाढते हो. हो का? हा मग एकदम होलसेल मध्ये प्रेम वाढते का नाही बघा एका ताटात जेवल्यावर. होलसेल? चिल्लर प्रेम नको आहे ना आपल्याला. असं होलसेल म्हणजे केवढं? म्हणजे एवढं आबाळ एवढं होलसेल मध्ये प्रेम. अधिपती काय ठीक चाललंय? आहे, पळू ना. ओ ओ, थांबा 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 थांबा. तिकडे कुठे चाललं? थांबा हो, थांबा. तिकडे कुठे जायला आता? अहो जेवायला बसू ना. नको, त्या टेबलावर सगळं मांडा, परत काढा. एवढा याप कोण करणार? आज धनाजी बी नाही नेमकं. चला इकडे जेऊया. चला, इकडे कुठे? मी दाखवतो की तुम्हाला. चला तर. चला हो. अहो इकडे या. इथे ताट आणा इकडे. काय करता? आता जेवायच ठरलं ना. जेऊया. तुम्ही इथं बसा. इथे? बसा तर. हो. बसा हो. एक मिनिट हा. 2 मिनिटं घ्या, बसा. नाही जमत आहे. काय लहान मुलासारखं. अजून लहानच आहे तुम्ही. बस. खरं सांगाय, तुमचा असा हसण्याचा खळाळता झरा बघितला की नाही, पोट आपोआपच भरते माझं. असं आहे का? हा मग. ठीक आहे, मग आता जेवायची काहीच गरज नाही ना. मी हसते,
तुम्ही पाहत राहा. हा चालतंय, आपल्याला चालतंय. पण मला नाही चालणार तसं. मला जेवावंच लागेल आणि तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार. त्यामुळे जा, ताट आणा. धमकी देत आहे. हा करा. अहो मला का भरवताय तुम्ही? तुम्ही का ना आधी? अहो असं म्हणतात की नवऱ्यानं जर बायकोला भरवलं का नाही तर बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम वाढते. मी तर नाही कधी ऐकलं असं. असं कोण म्हणतं? असं मी म्हणतोय. आता मी म्हणतोय त्यामुळे अख्खं जग म्हणणार आहे. भाऊ बोलला जिल्हा आला, इशे हारड घ्या. काय बर मी भरवालोय नव्हता तुम्हाला. तुम्ही कशाला तुम्हाला भरवतो? मी भरवतो. थांबा जरा. म्हणजे तुमचं माझ्यावरचं प्रेम नको वाढायला? हा? हा. बायकोनं नवऱ्याला भरवलं की नवऱ्याचं सुद्धा बायकोवरचं प्रेम वाढत असतं. आता हे कोण म्हणलं? मी म्हणाले आता मी म्हटले ना, मग सगळं जग म्हणायला लागेल. भाऊ बोलला जिल्हा हल्ला, विषय हार्ड घ्या.